काही पदार्थ दिसायला करायला इतके साधे सोपे असतात ना की आपल्यालाच प्रश्न पडतो, एवढ्याशा साहित्यात इतकी कमाल चव कशी काय येऊ शकते. म्हणजे आज आपण जी रेसिपी करतोय त्याला लिटरली दोनच महत्त्वाचे पदार्थ लागतात. एक म्हणजे सुरण आणि दुसरं म्हणजे दही. सुरणाची भाजी, सुरणाचे काप हे तर भारी लागतंच, पण उपासाला चालणारं सुरणाचं भरीत ही एक मस्ट ट्राय रेसिपी आहे. सुरण खाजरं असतं, त्यामुळे ते उकडताना 2-4 आमसुलं घालायचीच. नंतर उकडलेलं सुरण मस्तपैकी स्मॅश करायचं, त्यात दही घालायचं आणि वरून तूप, जिरं, मिरचीची फोडणी. आवडत असेल तर चवीला थोडंसं आलं आणि कोथिंबीर पण घालू शकता. आणि हो, उपास नसेल ना तेव्हा हेच भरीत तुम्ही कांद्यासोबत ट्राय करा, अप्रतिम लागतं. सुरण हे मूळव्याधीवरती एक उत्तम घरगुती औषध आहे. याच्या वेगवेगळ्या रेसिपीज जर का तुम्ही रोज जरी खाल्ल्या ना तरी मूळव्याधाचा त्रास खूप कमी होतो. तसंच सारखा खोकला येणे, कफ होणे किंवा ज्यांना दमा आहे, अस्थमा आहे, यांच्यामध्येही सुरण खूप उपयोगी आहे.